बोरामणी येथील शेतीच्या वादातून व पैशांच्या कारणावरून झालेल्या तिहेरी खून प्रकरणातील आरोपी सचिन शिवाजी वाघमारे व सूरज महादेव मोरे यांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी मंजूर केला. यात हकीकत अशी, मुख्य आरोपी शंकर मस्के याचा भाऊ सुधाकर मस्के हा सुमारे 5 वर्षांपूर्वी मयत झाला आहे. तदनंतर शंकर मस्के आणि त्याचा भाऊ सुधाकर मस्के याची पत्नी गायत्री यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमीन वाटणीवरून वाद सुरू होता. त्यामुळे शंकर हा गायत्रीवर चिडून होता. तसेच गायत्रीच्या पतीने पूर्वी जमीन विकली होती. तर शेतजमीन विक्रीतून त्यांना मिळालेली रक्कम 25 लाख रुपये गायत्रीने दीर शंकर मस्के यास हातुसनी दिली होती. ती रक्कम गायत्री ही शंकर यास मागणी करत होती. त्यावेळी शंकर हा तिला घेतलेले पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. फिर्यादी हा अधूनमधून गायत्रीकडे येत जात होता. त्यावेळी याबाबत गायत्रीने फिर्यादीस सांगितले होते. 2 मे 2026 रोजी दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास फिर्यादी गावात असताना त्याच्या गावातील पिंटू जाधव याने सांगितले की तुझी बहीण गायत्री आणि तिची 2 मुले यांना कोणीतरी ठार मारले आहे. तुला काय माहिती मिळाली आहे काय? तू खात्री करून घे. त्यामुळे फिर्यादीने गायत्रीच्या मोबाईलवर फोन केला असता तो मोबाईल बंद लागत होता. त्यामुळे शंकर मस्के यास फोन केला असता त्याचा देखील फोन बंद लागत होता. त्यानंतर फिर्यादीने त्याच्या मावस भावाला फोन करून विचारणा केली असता त्याने खरे असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी त्वरित सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आला असता त्यास चर्चेतून समजले की शंकर उर्फ पप्पू मस्के याने त्याची बहीण गायत्री, भाची प्रियांका आणि भाचा शिवराज यांना तलवारीने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. अशा आशयाची फिर्याद दिलीप विश्वनाथ चांदोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. प्रस्तुत गुन्ह्यात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्याने यातील अटक आरोपी सूरज मोरे, सचिन वाघमारे यांनी ॲडव्होकेट संतोष नावकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यात आरोपीतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी फिर्याद दाखल करतेवेळी प्रस्तुत आरोपींनी मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के यास मदत केली असल्याचे आणि दोषारोपमध्ये मुख्य आरोपीस पळून जाण्यास मदत केली असल्याचा विसंगत पुरावा दाखवून पोलिसांनी ठोस पुरावा आणला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनल, ॲडव्होकेट मीरा पाटील, ॲडव्होकेट शिवरत्न माने यांनी काम पाहिले.